आहात डेली विथ अथर्व या चॅनलवर अथर्व सोबत। आज आहे संडे, आज आहे संकष्टी आणि हो आज फ्रेंडशिप डे सुद्धा आहे। मग मी लवकर उठून आमच्या जवळ असलेल्या शॉपमध्ये गेलो। हे बघा, मी जवळच्या शॉपमधून छान सुंदर ब्ल्यू कलरचं हे फ्रेंडशिप बँड आणलं आणि मी अगोदर माझ्या आईला बांधलं, तर मम्मीने पण मला बांधलं। नंतर हे फ्रेंडशिप मी माझ्या पप्पांनाही बांधलं, कारण मम्मी पप्पा हे आपले फ्रेंड्स असतात। पप्पांची होती संकष्टी, मम्मीने बनवली होती खिचडी। पप्पांना आणि मला मम्मीने खिचडी दिली, खिचडी बरोबर चहाही दिला। मग आमचा नाश्ता झाला। आमच्या घराजवळचा एक मित्र मला फ्रेंडशिप बांधायला आला, त्यानं मला फ्रेंडशिप बांधलं आणि मी पण त्याला फ्रेंडशिप बांधलं। अजून भरपूर मित्र येणार होते, पण आम्ही बाहेर जाणार होतो, ते नंतर येणार। नंतर आम्ही आवरून बाहेर गेलो। बाहेर म्हणजे गणपतीला, सांगलीतलं प्रसिद्ध गणपती मंदिर। मी पाहिलंय का? चला आम्ही माझ्या व्हिडिओमधून मला सांगलीतलं गणपती मंदिर दाखवतो। मी, मम्मी आणि पप्पा गणपतीला जायला निघालो। ते गेलो तर काय, खूप म्हणजे खूप गर्दी होती। गर्दीतून जाऊन आम्ही नारळ फुले खरेदी केली। मोठीच्या मोठी लाईन लागली होती, उन्हात सुद्धा लोक उभे राहिली होती। या अशा गर्दीमध्ये जवळजवळ अर्धा तास थांबल्यावर मला गणपतीचं दर्शन मिळालं। गणपतीचं दर्शन घेऊन मंदिराच्या मागे आलो। हा मंदिराच्या मागे छोटी छोटी 2 मंदिरे आहेत, छोटे छोटे 2 बगीचेही आहेत। आज संकष्टी असल्यामुळं बगीच्यांमध्ये छान अशा कारंज्या लावल्या होत्या आणि मंदिर सुशोभित केलं होतं। फार प्रसन्न वाटत होतं। मंदिरात अगदी प्रसन्न आणि शांत वातावरण निर्माण झालं होतं। हा बघा मंदिराच्या पुढचा परिसर। आज संकष्टी असल्यामुळे मस्त डेकोरेशन केलं होतं, वेगळ्या फुलांच्या कुंड्या। आमचं सांगलीतलं प्रसिद्ध गणपती मंदिर, मोठ्या मोठ्या रांगोळ्या आणि विविध प्रकारच्या कारंज्या, त्यामुळे छान वाटत होतं। आणि माझ्या मम्मीने लहान असल्यासारखं मला हत्तीसमोर उभा राहून माझे फोटो काढले। खरं तर आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, त्यात आज पाऊसही नव्हता, त्यामुळे मंदिरात भयानक गर्दी झाली होती। मंदिराच्या बाहेरचा परिसर लोकांनी गजबजला होता। पहा, मंदिराच्या बाहेर अगदी यात्रेचं स्वरूप निर्माण झालं होतं। नारळ फुले विक्रेते, खेळणी विकणारे, ज्वेलरी विकणारे, खाण्याचं साहित्य विकणारे असे वेगवेगळे विक्रेते रस्त्यावर बसले होते। खेळणी, घड्याळ अशी बरेच साहित्य विक्रीसाठी होते, त्यामुळे मला तर अगदी एखाद्या यात्रेत आल्यासारखं वाटत होतं। असंही दर संकष्टी दिवशी असंच वातावरण इथं असतं। मी त्याच्यासाठी बरंच काही साहित्य खरेदी केलं। मला कुठं काय घेतलं, माझ्यासाठी काहीच नाही घेतलं। हा मंदिराचा परिसर गर्दीने भरला होता। त्यातून वाट काढत काढत आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यावर पप्पांनी पेरू खरेदी केले। मस्तपैकी मोठे मोठे पेरू होते, फार गोड होते। मग आम्ही पेरू घेतले आणि जायला निघालो। पप्पांचा नेहमीचा प्रश्न, आम्ही कुठेही बाहेर गेलो ते आमचे पप्पा विचारतात, काय खाणार आहेस का? आजही पप्पांनी तसंच विचारलं। मग मी म्हणालो हो। मग पप्पांनी एका हॉटेलमध्ये नेलं। हॉटेलमध्ये जाऊन आम्ही नाश्ता केला। साठी शाबूवडा आणि आम्हा दोघांसाठी मेला उत्तप्पा आणि मला सांबर, तर आम्ही नाश्ता केला आणि घरी जायला निघालो। आमचं घर अजून 10 मिनिटांच्या अंतरावर होतं, तोपर्यंत पप्पांनी माझ्याकडे गाडी दिली। मी पप्पा मागं बसले आणि मी गाडी चालवायला घेतली। मला शिकण्यासाठी आमचे पप्पा कधी माझ्याकडे स्कूटी देतात। आजही त्यांनी मला स्कूटी चालवायला दिली। मला अजून स्कूटी जरा जरा चालवायला येते, पण पप्पांना मला गाडी शिकवायची आहे म्हणून ते माझ्याकडे देतात। काय गाडी चालवताना मला मज्जा आली होती। मला तर विमान चालवल्यासारखं वाटत होतं। मागे मम्मी पप्पा आणि मी पुढे, लय म्हणजे लय भारी वाटत होतं। पप्पा मागं असल्यामुळं कॉन्फिडन्स वाढला होता। मम्मी सारखी हळू चालव असे म्हणत होती। मी घरापर्यंत गाडी चालवली आणि आम्ही घरी पोहोचलो। तर मित्रांनो, तुम्हाला आमचं सांगलीचं मंदिर कसं वाटलं? माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।